राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी अनपेक्षितपणे सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी तौफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली आहे, तर माजी महापौर UN बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले यांना माजी अध्यक्ष भारत जाधव यांचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवडी करण्यात आल्या आहेत। या निवडीमध्ये पूर्णपणे महेश कोठे यांचं वर्चस्व राहिलंय। रात्री 11:15च्या सुमारास महेश कोठे यांच्यासह सुधीर खरटमल, नलिनी चंदेले, बेरिया यांच्यासह कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला। पक्षाच्या वतीने पवार साहेबांनी मोठी बदल या ठिकाणी शहरामध्ये घडवून आणलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती की माझे मित्र सुधीर खरटमल यांची शहर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केली। सुधीरजी मला वाटतं एकमेव असे नशीबवान आहेत की काँग्रेसचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि आता राष्ट्रवादीचे सुद्धा अध्यक्ष झालेले। त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की लोकांना जोडण्याचं काम आजपर्यंत सुधीरजींनी अनेक आपल्याला वेळा पाहायला मिळालेला आहे। निश्चित राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशी मला निश्चित खात्री आहे। त्याचबरोबर बेरिया साहेबांना सुद्धा या ठिकाणी प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। नलिनी चंदेलेला महिला प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर भारत जाधव यांना सुद्धा शहराध्यक्षपदाचं प्रमोशन देऊन त्यांनाही प्रदेशचं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। आज ज्या सगळ्या निवडी झाल्या, नाना काळे असतील, तौफिक शेख असतील, या दोघांना कार्याध्यक्ष केलं आहे। सर्वधर्म समभाव ही जे राष्ट्रवादीचं मेन वाक्य आहे त्याप्रमाणे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आज राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे। सर्व मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। मध्याला असेल, उत्तरला असेल, दक्षिणला असेल, सगळ्या भागातले पदाधिकारी आणि सर्व समाजांचे समाजविषयक पदाधिकारी निवड करण्याचं काम जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं आहे। मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि निश्चित राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला भविष्य काळात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।